पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे। या प्रकरणी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली। या ठिकाणी चबुतऱ्याच्या बाजूला खचलेल्या भागाची पाहणी केली। कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी देखील इथे येत पाहणी केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सध्या जरी खचलेला भाग हा दुरुस्त केलेला असला तरी येत्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर शाबूत राहील याची काय खात्री, कारण जवळ समुद्र आहे? तर जे कोकण विभागाचे जे मुख्य अभियंता आहेत, जे शरद राजभोज आहेत, त्यांनी आज राजकोट येथील मालवण शिवाजी पुतळ्याकडे त्यांनी येऊन त्याची जे भगदाड पडलं होतं त्याची पाहणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला पुतळा पुढील 100 वर्ष टिकेल अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे। पुतळ्याचं जे डिझाईन होते त्याच्या सुपरविजन खाली पुतळ्याचे काम केलेले आहे। महाराजांचा पुतळा अगदी सुस्थितीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु ज्या ठिकाणी जे काही भाग खचला होता त्याची आपण पाहणी केलेली आहे आणि ती पाहणी केल्यानंतर या संदर्भात जो कोण दोषी असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। ऋतुजा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गुरुप्रसाद।